सध्या संपूर्ण महाराष्ट्रावर उष्णतेचं संकट आहे, पण याच उन्हाच्या कडाक्यात एक अत्यंत आनंदाची आणि महत्त्वाची बातमी समोर आली। ती बातमी आहे मान्सूनची। मान्सून दुप्पट वेगाने येतोय, ज्यामुळेच हवामान विभागाने संपूर्ण महाराष्ट्रासाठी एक आनंदाची बातमी दिली। एक अशी तारीख जाहीर करण्यात आली ज्या तारखेला संपूर्ण महाराष्ट्रात पाऊस सुरू होणार, कारण की मान्सूनच्या आगमनासाठी अत्यंत अनुकूल वातावरण तयार होत आहे। अंदमान समुद्र आणि बंगालच्या उपसागरात हवेच्या कमी दाबाचं क्षेत्र तयार झालं असून त्यामुळे यंदा अंदमानमध्ये मान्सून त्याच्या वेळेआधीच दाखल झाला। ही खरं तर आनंदाची बातमी 3 दिवस आधीच आली होती। लोक खुश झाले होते, मान्सून लवकर येतोय आणि या उकाड्यापासून सुटका मिळणार। राज्यात अनेक ठिकाणी पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झाली, पण पाऊस येतोय म्हणून लोक खुश झाले होते। पण अचानक काल सुपर एल निनो ऍक्टिव्ह झाल्याची बातमी समोर आल्याने मान्सून लांबतोय की काय अशी शंका निर्माण झाली होती। पण अचानक रात्रीतून वातावरण बदललं आणि समुद्राचं तापमान हे 30 ते 31 अंश सेल्सिअस पर्यंत वाढलं आणि ज्यामुळे मान्सून आता वेगानं पुढे सरकतोय। एक आणखी दिलासादायक बातमी म्हणजे प्रशांत महासागरामध्ये एल निनोचा जो धोका होता तो आता पूर्णपणे नष्ट झाला असून यंदाचा मान्सून आता या तारखेपासून येणार आहे। कालपर्यंत ज्या तारखा सांगितल्या होत्या त्या तारखा आता बदलल्या आहे, नवीनच तारखा आता जाहीर करण्यात आलेल्या आहेत। त्यामुळेच या आठवडाभरामध्ये राज्यामध्ये कसं वातावरण राहणार, मान्सून नेमकं कोणत्या तारखेला दाखल होणार, कोणत्या जिल्ह्यामध्ये कशा नवीन तारखा आलेल्या आहेत, सगळी सविस्तर माहिती आपण व्हिडिओमध्ये घेणार आहोत। सगळ्यात आधी आपण या आठवडाभरामध्ये वातावरण कसं असणार, प्रत्येक जिल्ह्यामध्ये वातावरणाची परिस्थिती कशी असणार याने आपण सुरुवात करणार आहोत आणि त्यानंतर मान्सूनची ती अतिशय गोल्डन तारीख तुम्हाला सांगणार आहोत, कारण की या तारखेपासून संपूर्ण महाराष्ट्र सुजलाम सुफलाम होणार आहोत। आपण सुरुवात करणार आहोत निसर्गरम्य कोकण किनारपट्टीपासून। किनारपट्टीतले कोणते जिल्हे आहेत, या 8 दिवसामध्ये किनारपट्टीतल्या जिल्ह्यात काय होणार, त्यानंतर मराठवाड्यातले, विदर्भातले जिल्हे, त्यानंतर उत्तर महाराष्ट्र, दक्षिण मध्य महाराष्ट्र, सगळ्या जिल्ह्यांमध्ये काय परिस्थिती या आठवडाभर राहणार आहे, त्यानंतर मान्सूनची काय परिस्थिती त्या ठिकाणी बदललेली आहेत, सॅटेलाइट फोटोनुसार कोणत्या जिल्ह्यात किती टक्केवारीत पाऊस होणार आहेत, सगळी सविस्तर माहिती आपण घेणार आहोत। तर पहा, तुम्हाला ही माहिती जाणून घ्यायची असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा। सगळ्यात आधी आपण सुरुवात करतोय की कोकणामध्ये या आठवड्यात कमाल तापमान रत्नागिरीमध्ये 34, त्याचबरोबर रायगडमध्ये 36 अंश, ठाणे आणि सिंधुदुर्गामध्ये 37, तर पालघरमध्ये 38 अंश सेल्सिअस पर्यंत राहील अशी त्या ठिकाणी सूचना करण्यात आलेली आहे। रात्रीचं तापमान घसरणार आहे, 27 ते 28 अंशाच्या आसपास तापमान राहील। कोकणात आकाश अंशतः ढगाळ असणार आहे आणि इथे सकाळची आर्द्रता म्हणजे हवेमधलं जे पाण्याचं प्रमाण आहे, दमटपणा आहे, तर तो 73 ते 88% असणार आहे। त्यामुळे घामाच्या धारा आणि उकाडा मोठ्या प्रमाणात जाणवणार। सिंधुदुर्ग आणि पालघर जिल्ह्यात ताशी 18 ते 19 किलोमीटर प्रति तास या वेगानं वायव्येकडून वारे वाहतील आणि या दोन्ही जिल्ह्यात 5 ते 10 किलोमीटर पूर्वमोसमी पावसाची शक्यता आहे। आता हा झाला कोकणाचा विषय। आता मान्सूनला वेग कशा पद्धतीने मिळालाय, कोणत्या जिल्ह्यामध्ये कोणत्या तारखेपासून पाऊस सुरू होतोय, कोणत्या जिल्ह्यामध्ये या आठवड्यात वातावरण पाहतोय। आता आपण कोकणातली परिस्थिती पाहिली, आता वळूया उत्तर महाराष्ट्राकडे। उत्तर महाराष्ट्राचं नाक आहे, ज्याच्यामध्ये नाशिक, त्यामध्ये धुळे, जळगाव, नंदुरबार। आता या भागामध्ये या आठवडाभरामध्ये उन्हाचा पारा चांगलाच वाढणार आहे। जर तुम्ही नाशिक, धुळे, जळगाव, नंदुरबारमध्ये राहत असाल तर सावध होऊन जा, कारण की नंदुरबारमध्ये 41 अंश, तर धुळे जळगावमध्ये कमाल तापमान 42 अंश सेल्सिअस पर्यंत पोहोचेल। नाशिकमध्ये तापमान थोडंसं कमी म्हणजे 39 अंशावरती राहील। इथं दुपारची आर्द्रता खूप कमी असणार आहे। लक्षात घ्या, आर्द्रता म्हणजे हवेमधलं पाण्याचं प्रमाण, आणि जेव्हा हे पाण्याचं प्रमाण वाढतं तेव्हा अंगामध्ये आलेला जो घाम असतो तर तो घामच सुकत नाही, नेहमी अंग ओलं लागतं आणि उकाडा दुपटीनं जाणवतो। आणि नाशिकमध्ये हेच आर्द्रता खूप कमी म्हणजे 20 ते 25 डिग्री असेल आणि कोरडी उष्णता आणि उष्णतेच्या झळा जाणवतील। धुळ्यामध्ये वाऱ्याचा वेग 21 किलोमीटर प्रति तासापर्यंत असू शकतो आणि त्यामुळे नागरिकांनी उन्हापासून संरक्षण करावे। आता ही झाली उत्तर महाराष्ट्राची गोष्ट। आता मराठवाड्यात काय होणार, विदर्भामध्ये काय होणार, नागपूर विभाग असेल, त्याचबरोबर इकडे त्या ठिकाणी दक्षिणेकडला भाग असेल तर तिकडे काय परिस्थिती होणार, तिकडे आता जातोय मराठवाड्याची स्थिती। मराठवाड्यामध्ये उष्णतेचं प्रमाण 2 ते 4 अंश सेल्सिअसनी वाढल्याची शक्यता। छत्रपती संभाजीनगरमध्ये तापमान 40 अंश, तर लातूर, धाराशिव आणि जालन्यामध्ये 41 अंश सेल्सिअस राहील। त्यानंतर बीड, परभणी आणि हिंगोलीमध्ये 42 अंशावर तापमान राहील। तर नांदेड जिल्ह्यात सर्वाधिक म्हणजे 43 अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद होऊ शकते। मराठवाड्यामध्ये दुपारची आर्द्रता अतिशय घटणार आणि 14 ते 18% इतकी खाली जाईल। त्यामुळे उष्णता इतकी कोरडी असेल, हवा इतकी कोरडी असेल की ज्यामुळे अंगाची लाई होईल। ताशी वाऱ्याचा वेग 14 ते 19 किलोमीटर पर्यंत जाऊ शकतो। आकाश अंशतः ढगाळ राहील आणि उन्हाचा चटका कायम असेल।
आता यानंतर पाहूयात पश्चिम महाराष्ट्राकडे. आता आपण या हप्त्यामध्ये तापमान कशा पद्धतीनं राहतं याची बातमी जाणून घेतोयच, पण यामध्ये अंदमानमध्ये जो पाऊस दाखल झाला आहे तर तो महाराष्ट्राच्या भूमीवर कधी येणार याची तारीख आपल्याला जाणून घ्यायची आहे. तोपर्यंत व्हिडिओ बंद करू नका. आता पहा, दुसरी गोष्ट आहे पश्चिम महाराष्ट्रातली. आता पश्चिम महाराष्ट्रामध्ये संमिश्र वातावरण पाहायला मिळेल. कोल्हापूरमध्ये 38 अंशापर्यंत तापमान राहील, सांगलीमध्ये 39 अंशापर्यंत जाईल, मात्र सोलापूरमध्ये 40, अहिल्यानगरमध्ये 41 आणि सातारा पुणेमध्ये तब्बल 42 अंश सेल्सिअसपर्यंत वाढेल. पुण्यात आणि साताऱ्यात रात्रीचं तापमान घटणार आहे, ते 23 ते 24 अंशापर्यंत राहील. कोल्हापूर आणि सांगली भागात सकाळची आर्द्रता 77 ते 88 असेल, दुपारच्या वेळी कमी होईल. पश्चिम महाराष्ट्रात वाऱ्याचा वेग ताशी 10 किलोमीटरपर्यंत असेल आणि वायव्येकडून वारं वाहणार आहे. आता पश्चिम महाराष्ट्रामध्ये देखील परिस्थिती त्या ठिकाणी उन्हाची वाढते आहे, पण सगळ्यांना आनंदाची बातमी जाणून घ्यायची आहे, ती म्हणजे मान्सूनची. नेमकं मान्सून कधी दाखल होतोय, मान्सूनचे जे पाण्याचे थेंब आहे तर ते कधी आपल्या त्या ठिकाणी जमिनीवर पडतील, कधी मातीचा वास त्या ठिकाणी पाहायला मिळेल, हाच प्रश्न प्रत्येकाला निर्माण झालाय. पहा, तर शेतकरी मित्रांनो, आता बोलूयात विदर्भाबद्दल, जिथे सध्या उष्णतेचा कडाका सगळ्यात जास्त आहे. विदर्भाचे आपण 3 भाग जर केले तर पश्चिम विदर्भ म्हणजे बुलढाण्यात तापमान 40 अंश आहे, वाशिममध्ये 41 अंश, तर अकोला आणि अमरावती जिल्ह्यात तब्बल 43 अंश सेल्सिअसवरती जाईल. इथलं किमान तापमान 29 ते 31 राहणार असून रात्रीची उष्णता प्रचंड जाणवेल. वाऱ्याचा वेग ताशी 16 ते 21 किलोमीटर प्रति तास इतका असेल. त्यानंतर मध्य विदर्भामध्ये जर बघायला गेलं तर यवतमाळमध्ये कमाल तापमान 42 अंश, वर्धा आणि नागपूर जिल्ह्यामध्ये ती 43 अंशपर्यंत पोहोचेल. तिन्ही जिल्ह्यामध्ये रात्रीचं तापमान 31 अंश सेल्सिअस इतकं गरम असेल. दुपारची आर्द्रता 21% इतकी राहील आणि वारे वायव्याकडून वाहू लागतील. शेवटी पूर्व विदर्भ म्हणजे गडचिरोली आणि भंडारा यामध्ये 40 अंश, तर चंद्रपूर आणि गोंदियामध्ये 41 ते 42 अंश सेल्सिअस राहील. चंद्रपूरमध्ये रात्रीचे तापमान 32 अंश सेल्सिअस इतके असल्यामुळे तिथे रात्री भयंकर उकाडा जाणवेल. पूर्व विदर्भात मात्र वाऱ्याची दिशा बदलेल. चंद्रपूर आणि गडचिरोलीत नैऋत्येकडून, तर भंडारा गोंदियामध्ये पश्चिमेकडून 10 ते 14 किलोमीटर प्रति तास या वेगानं वारे वाहतील. हवामानाची सगळी स्थिती पाहता पूर्व मोसमी पावसाचे ढग जमायला सुरुवात झाली. जिथे तिथे हवेचा दाब कमी जास्त होईल तिथे स्थानिक पातळीवर ढग जमा होऊन पाऊस पडेल. म्हणून आपल्या शेतीचं नुकसान टाळण्यासाठी आगामी खरीप हंगामाच्या तयारीसाठी कृषी तज्ज्ञांनी अत्यंत महत्त्वाचे सल्ले दिले आहेत, ते नीट समजून घ्या. पहिली गोष्ट, राज्यात पूर्व मोसमी पावसाला सुरुवात झाली आहे, त्यामुळे शेतकऱ्यांनी आपल्या शेतीची पूर्व मशागतीची कामं जसं की नांगरणी, त्याचबरोबर वखरणी ही लवकरात लवकर पूर्ण करून घ्या. दुसरी गोष्ट म्हणजे ज्या शेतकऱ्यांची उन्हाळी पिकं काढणीला आली त्यांनी पावसाची शक्यता लक्षात घेऊन पिकाची कापणी मळणी त्वरित करून घ्या. उघड्यावरील शेतीमाल सुरक्षित ठिकाणी हलवा, त्याची सुरक्षित साठवणूक करा. तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे साठवणुकीच्या धान्याला कीड लागू नये म्हणून कापणी केलेलं धान्य उन्हात चांगलं वाळून घ्यावं. धान्यामध्ये किमान ओलावा शिल्लक राहील याची काळजी घ्यावी जेणेकरून दीर्घकाळ टिकेल. चौथी आणि अत्यंत महत्त्वाची गोष्ट, ज्या भागात पूर्व मशागतीची कामं झाली आहेत तिथे पावसाचं पाणी जास्तीत जास्त मुरावं यासाठी प्रयत्न करणं गरजेचं आहे. मध्यम स्वरूपाच्या जमिनीमध्ये वाफे तयार करावेत आणि भारी जमिनीमध्ये सरीवरंबे काढावेत. यामुळे पडणाऱ्या पावसाचं पाणी जमिनीत मुरून जमिनीची ओल टिकून राहील. तर हा होता या आठवड्याचा संपूर्ण महाराष्ट्राचा सविस्तर अंदाज. उन्हाचा चटका जरी जास्त असला तरी मान्सूनच्या आगमनाची लक्षणं आहेत, त्यामुळे उन्हापासून स्वतःची काळजी घ्या, शेतीची कामं वेळेत आटपून घ्या. येणाऱ्या मान्सूनच्या स्वागतासाठी सज्ज व्हा. तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. हवामान आणि शेतीविषयक अशा ताज्या आणि अचूक अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ आपल्या इतर मित्रांना शेअर करायला विसरू नका. धन्यवाद. जय जवान जय किसान.